जळगाव जिल्हा पोलीस 2017ला आणि मुंबई लोहमार्ग पोलीस 2017ला विचारलेला प्रश्न आहे सरळ व्याजावरती। तर या ठिकाणी फॉर्म्युला न मांडता फॉर्म्युला लिहून वेळ वाया न घालवता क्विकली कसा प्रश्न सॉल्व्ह करता येतो बघा। हे 25 जो आहे ते मुदत दिलेली आहे, 2 वर्षाची मुदत दिलेली आहे, 400 रुपये सरळ व्याज दिलंय, तुम्हाला काढायचा रेट ऑफ इंटरेस्ट। या ठिकाणी 25 ला 100 ने डिवाइड करायचं, तुमचं उत्तर येणार आहे 25 किती 100 दुणे 200 आणि 100 पाचे 500 25 आले। त्या ठिकाणी हा 400 सरळ व्याज जो आहे तो ऍज इट इज सगळीकडे घ्यायचा। 400 सरळ व्याज ऍज इट इज घेतला तर इथे काय करायचंय, हे जे काही मुद्दलला तुम्ही अपॉन डिवाइड केलं 100 ने आणि 2 वर्षाची मुदत तुम्हाला दिली आहे, या दोघांचा करायचा गुणाकार 25 दुणे किती 50 झाले। या 50 ने करायचं फक्त या सरळ व्याजला डिवाइड, तुम्हाला मिळून जाईल रेट ऑफ इंटरेस्ट। इथं 0 ला 0 कट केला 45 म्हणजे 8% किती असणार रेट ऑफ इंटरेस्ट असणार। ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर आहे। एवढे इझिली कमी कॅल्क्युलेशन मध्ये उत्तर सॉल्व्ह करता येतं। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचंय, जो की सांगली 17ला आणि मुंबई लोहमार्ग पोलीस 17ला विचारला गेलेला प्रश्न आहे। तर सिम्पली प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करा, जो की YouTube चॅनल आहे, आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आपल्या इन्स्टा चॅनलला सुद्धा फॉलो करा। थँक्यू।